नमस्कार. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त श्री बालमुकुंद लोहिया संस्कृत आणि भारतीय विद्या अध्ययन केंद्र यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानमालेमध्ये एक पुष्प गुंफण्याची आज मला संधी दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आजचा माझा विषय आहे शास्त्रीय नृत्यकलेच्या दृष्टिकोनातून नाट्यशास्त्रातला चतुर्विध अभिनय. हा विषय मांडणं ही माझ्या दृष्टीने एक अधिकाधिक अभ्यास करण्याची संधी आहे असं मी मानते. माझ्या सर्व गुरुजनांचे स्मरण करून आणि त्यांना वंदन करून आजच्या व्याख्यानाला सुरुवात करते. आज आपल्या भारत देशात तब्बल 9 नृत्यशैली या शास्त्रीय नृत्यशैली म्हणून ओळखल्या जातात. कथक, भरतनाट्यम, ओडिसी, मणिपुरी, कुचिपुडी, कथकली, मोहिनीअट्टम, सत्रिय आणि छाऊ या 9 ही नृत्यशैली ह्या स्वतंत्रपणे विकसित झालेल्या आहेत आणि त्या प्रत्येकीला स्वतःचं असं शास्त्र आहे. तरीसुद्धा इतिहासाचा वेध घेत आपण मागे जावं तसं आज उपलब्ध असलेलं कलेचं सर्वात प्राचीन शास्त्र म्हणजे भरतमुनीकृत नाट्यशास्त्र तिथपर्यंत आपण जाऊन पोहोचतो. मग नाट्यशास्त्रामध्ये अभिप्रेत असणारी यापैकी कोणती नृत्यशैली असं विचारलं तर कोणतीच नाही असंच म्हणावं लागेल. कारण भरतमुनी आपल्याला सांगतात ते मार्गी नृत्य आणि आत्ता आपण बोलतोय त्या सर्व देशी नृत्यशैली. तरीही त्यातल्या प्रत्येकीची जननी नाट्यशास्त्रामधल्या मार्गी नृत्यामध्ये आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती अजिबात होणार नाही. आपल्या सर्वच प्राचीन शास्त्रग्रंथांचं एक वैशिष्ट्य दिसून येतं की ज्या शास्त्राचं त्या विवेचन केलं जातं ते समग्रपणे केलं जातं. त्यामुळेच नाट्यशास्त्र हे नावानुसार नाट्याचं शास्त्र असं वाटत असलं तरी भरतमुनी पहिल्याच अध्यायामध्ये 116व्या श्लोकात म्हणतात, नतच ज्ञानम नतच शिल्पम नसा विद्या नसा कला नासौ योगो नतत कर्म नाट्येस्मिन् यन् न दृश्यते. त्यामुळे इतर सर्व कला आणि विद्या यांच्याप्रमाणेच नृत्यकला ही सुद्धा नाट्याचं एक अविभाज्य अंग म्हणून नाट्यशास्त्रात येते आणि तरीही तिचं अत्यंत समग्र आणि मूलभूत विवेचन नाट्यशास्त्रात वाचायला मिळतं. म्हणूनच नृत्य समीक्षक डॉक्टर कपिला वात्स्यायन ह्या आपल्या एका निबंधामध्ये असं म्हणतात, ज्या निबंधांचं नाव आहे डान्स ऑर मूव्हमेंट टेक्निक्स ऑफ संस्कृत थिएटर. ह्या निबंधामध्ये नाट्यशास्त्रात येणाऱ्या अंगाभिनयाबद्दल बोलताना डॉक्टर कपिला वात्स्यायन असं म्हणतात की दिस सेम मूव्हमेंट व्होकॅब्युलरी कॉन्स्टिट्यूट्स अ फुल ग्रामर ऑफ डान्स ॲज अन इंडिपेंडंट आर्ट फॉर्म ॲज वेल. भरतमुनी असं म्हणतात की नाट्य हे एक दृश्यम श्रव्यम क्रीडनीयकम आहे, मनोरंजनाचं साधन. दुःखार्तानां श्रमार्तानां शोकार्तानां तपस्विनां विश्रांतीजननं काले नाट्यमेतत् भविष्यति. म्हणजे नाट्य हे जर आनंदाचं निधान असेल तर ते खचितच आनंददायक आणि सुंदर असं असायला हवं. मग या नाट्यकलेला सौंदर्य बहाल करण्याचं काम उत्तम रीतीने नृत्यकला करत असते आणि म्हणूनच या नृत्यकलेचं आणि नृत्यकलेचं माध्यम असणाऱ्या संपूर्ण मानवी शरीराचं सूक्ष्म असं विवेचन नाट्यशास्त्रात आपल्याला आढळतं. आज आपण नृत्यकलेकडे नुसतंच नाट्यकलेचं एक अंग म्हणून बघत नाही तर या सर्व शास्त्रीय नृत्यशैलींकडे आपण स्वतंत्र विधा म्हणून बघतो. तसंच सोलो परफॉर्मिंग आर्ट म्हणजे एकल प्रस्तुतीची कला म्हणूनही त्याच्याकडे बघतो. त्यामुळेच प्राचीन शास्त्राचा म्हणजे नाट्यशास्त्राचा आधार घेत आणि नृत्यशैलीचं शास्त्रीय नृत्यशैलींचं आज असणारं जे स्वरूप आहे त्याचा विचार करत मी जराशी तौलनिक मांडणी करणार आहे आजच्या माझ्या मांडणीमध्ये. आणि शास्त्रीय नृत्यशैलीच्या दृष्टिकोनातून चतुर्विध अभिनय आणि त्यातही विशेषत्वाने कथकच्या दृष्टीने चतुर्विध अभिनय अशी मांडणी आज मी करणार आहे. तर सुरुवातीला आपण नाट्यशास्त्राच्या 8व्या अध्यायात असणारी अभिनयाची व्याख्या पाहूया. स्लाईडवरही ही व्याख्या तुम्हाला दिसेल. अभिपूर्वस्तुनी धातुराभिमुख्यार्थ निर्णये यस्मात् पदार्थान् नयति तस्मादभिनयः स्मृतः विभावयति यस्माच्च नानार्थान् हि प्रयोगतः शाखांगोपांग संयुक्तस्तस्मादभिनयः स्मृतः.
अभिनय इथे नी धातूला अभि उपसर्ग जोडलेला आहे. अंगोपांगांच्या मदतीने हा अभिनय मुख्य अर्थाकडे घेऊन जातो. अभिनय म्हणजे आर्ट ऑफ कम्युनिकेशन किंवा संवाद साधण्याची कला. अपेक्षित अर्थापर्यंत प्रेक्षकांना घेऊन जाणारं प्रभावी साधन म्हणजे अभिनय. आता या अभिनयाचे 4 प्रकार सांगितलेत. आंगिको वाचिकश्चैव ह्याहार्यः सात्विकस्तथा ज्ञेयस्त्वभिनयो विप्राः चतुर्धा परिकल्पितः. कवीने लिहिलेलं दृश्य काव्य रंगमंचावर अवतरतं ते नटांच्या किंवा अभिनेत्यांच्या माध्यमातून. चतुर्विध अभिनयाद्वारे ते नाट्य मूर्त रूप घेतं. आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक हे ते 4 प्रकार. अंगोपांगांच्या मदतीने केला जातो तो आंगिक अभिनय. आंगिक अभिनयाचे परत प्रकार दिसून येतील. शारीर, चेष्टाकृत आणि मुखज. शरीराला प्रशिक्षित करून केला जाणारा अभिनय शारीर अभिनय. आपल्या स्वाभाविक हालचालींमधूनही जो उमटतो तो चेष्टाकृत आणि चेहऱ्यावरच्या हावभावांमधून जन्म घेतो तो मुखज अभिनय. शारीर अभिनयाचे परत प्रकार पडतात. शाखा, अंकुर आणि नृत्य. आपल्या शरीराला जर झाडाचं बुंधा मानलं तर आपले हात फांद्यांप्रमाणे म्हणजे शाखांप्रमाणे होते. म्हणून बाहूंद्वारे आणि हस्तमुद्रांद्वारे केला जाणारा अभिनय हा शाखा या प्रकारात मोडतो. अंकुर म्हणजे कल्पकतेने मुद्रांचा वापर करत केला जाणारा अभिनय, अंकुर फुटावा त्याप्रमाणे. आणि नृत्य म्हणजे संपूर्ण शरीराचा प्रत्यक्ष वापर करून नर्तनाद्वारे जे काही पोहोचवलं जातं तो भाग. विदुषी डॉक्टर पद्मा सुब्रमण्यम ह्या एक खूप सुंदर उदाहरण देतात. ह्या शाखा, अंकुर आणि नृत्य यांना स्पष्ट करणार. लगेच या गोष्टी त्यातून स्पष्ट होऊ शकतील असं. जर लक्ष्मी देवी दाखवायची असेल तर आता शाखा अभिनय आपण जे म्हणलं ह्या मुद्रांच्या मदतीने लक्ष्मी देवी दाखवता येते, शाखा अभिनय. आता मुद्रांचा कल्पकतेने वापर करत जर असं म्हणलं विष्णूच्या हृदयामध्ये विराजमान असणारी अशी लक्ष्मी, तर हा अंकुर अभिनय होईल. आणि नृत्य पूर्णपणे शरीराच्या माध्यमातून व्यक्त करणार ते करून दाखवते. क्षीरसागराच्या मंथनातून लक्ष्मी देवी उत्पन्न झाली. संपूर्ण शरीराच्या माध्यमातून अभिनय. शाखाभिनयामध्ये पुन्हा 4 प्रकार दिसतील. अभिनय हस्त. यात हस्तमुद्रा येतात. एका हाताने केल्या जाणाऱ्या असंयुक्त हस्त या मुद्रा 24 सांगितल्या, तर दोन्ही हातांचा वापर करून केल्या जाणाऱ्या मुद्रा संयुक्त हस्त या 13 सांगितल्या. बाहुकर्म 10 प्रकारची सांगितली आहेत. हस्तकर्ण ही 4 प्रकारची सांगितलीत. आवेष्टित, उद्वेष्टित, व्यावर्तित, परिवर्तित अशी. आणि नृत्य हस्त हे 13 सांगितलेले आहेत. हा झाला शाखा अभिनय. नृत्याच्या दृष्टीने शरीराचा जो विचार केलाय त्यात शरीराचे अंग आणि उपांग असे भाग पडतात. अंग ही 6 सांगितली आहेत. शिर, हस्त, कटी, उर, पार्श्व, पाद. आणि उपांग म्हणजे शरीराचे सूक्ष्म अवयव, चेहऱ्याचे सूक्ष्म भाग. नेत्र, भ्रू, नासाधर, कपोल, चिबुकानी, उपांगानी. शिरोभेद 13 सांगितलेत. कटी, पाद, पार्श्व, उर याचे प्रत्येकी 5-5 भेद सांगितलेत. स्थानक 6 प्रकारची सांगितलीत. चारी, चर या धातूचा अर्थ हलणे, हालचाल करणे, चालणे असा होतो. त्यामुळे चारीमध्ये संपूर्ण पायाचा वापर येतो. चारीमध्ये 16 भूमिचारी आणि 16 आकाशचारी सांगितलेले आहेत. भूमिचारीमध्ये जमिनीलगत हालचाल असेल पायांची, तर आकाशचारीमध्ये जमिनीपासून पाय उचलून केलेली हालचाल असेल. मग त्यात पाय उचलणे, उचलून हवेमध्ये पसरणे, उडी मारणे, लांबवर उडी घेणे हे सर्व प्रकार येऊ शकतात. भरतमुनी 5 अध्यायांमध्ये मिळून अंगिक अभिनयाचं अत्यंत सविस्तर विवेचन करतात.
मानवी शरीर, मानवाच्या स्वाभाविक हालचाली यांचा अभ्यास करूनच त्यावरच अंगिक अभिनयाचा हा संपूर्ण डोलारा उभारलेला आहे. नाट्यशास्त्राचा चतुर्थ अध्याय हा तांडव लक्षणम म्हणून ओळखला जातो. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून भरतमुनींनी शिवशंकरांसमोर त्रिपुरदाह हा डिम प्रस्तुत केला. तो पाहिल्यानंतर शिवशंकरांना आपल्या संध्या तांडवाचं स्मरण झालं आणि त्यांनी तंडुमुनींना आज्ञा केली की भरतमुनींना आपल्या संध्या तांडवामधली कर्ण अंगहार याचं प्रशिक्षण द्यावं. त्यानंतर असंही सुचवलं की पूर्वरंग विधींमध्ये या कर्ण अंगहारांचा उपयोग करता येईल आणि त्याद्वारे शुद्ध पूर्वरंगाचं रूपांतर चित्र पूर्वरंगामध्ये करता येईल. नाट्यशास्त्रामध्ये जिथे जिथे तांडव ही संज्ञा वापरली जाते तिथे ती कुठेच आजच्या प्रमाणे जोशपूर्ण नर्तक म्हणून नाही वापरली जात, तर नृत्याला समानार्थी संज्ञा म्हणून वापरली जाते. आणि जिथे उद्धत प्रयोग किंवा सुकुमार प्रयोग असे उल्लेख येतात तिथे पुरुष सुलभ असणारं असं जोशपूर्ण नर्तन उद्धत प्रयोगामध्ये अपेक्षित आहे आणि सुकुमार प्रयोगामध्ये स्त्री सुलभ असणारं लालित्यपूर्ण नर्तन हे अपेक्षित आहे. तांडव लक्षणम या अध्यायामध्येच 108 कर्णांचं विवेचन केलेलं आहे आणि ही 108 कर्ण म्हणजे मार्गी नृत्याचा पाया आहे असं म्हणता येईल. एकूण हा अंगिक अभिनयाचा विस्तार लक्षात घेता असं स्पष्टपणे दिसून येतं की आपल्या संपूर्ण शरीराला प्रशिक्षित करून व्यायाम, सराव आणि साधना यांच्या योगेच हा अंगिक अभिनय आत्मसात करणं हे नाट्यशास्त्राला अपेक्षित आहे. अभिनयाचा पुढचा प्रकार वाचिक अभिनय. नाट्यशास्त्राचे 14 ते 18 हे 5 अध्याय वाचिक अभिनयाला वाहिलेले आहेत. 14व्या अध्यायाच्या प्रारंभी भरतमुनी म्हणतात, वाची यत्नस्तु कर्तव्यः नाट्यस्येषा तनुस्मृता अंग नैपथ्य सत्वानि वाक्यार्थं व्यंजयन्तिः. वाङ्मयानीह शास्त्राणि वाङ्निष्ठानि तथैव च तस्माद् वाचः परं नास्ति वाग्हि सर्वस्य कारणम्. भाषा ही तर नाट्याची तनू. अंगिक अभिनय, वेशभूषा, रंगभूषा, सात्विक अभिनय हे सर्व कवीच्या शब्दांच्या अर्थाचेच तर प्रकटीकरण करतात ना. अभिनवगुप्त वाची यत्नस्तु कर्तव्य ह्याचं स्पष्टीकरण अगदी समुचित असं देतो. कवीना निर्माणकाले नटेन प्रयोगकाले म्हणजे नाट्यनिर्मिती करत असताना कवीला आणि प्रयोग करत असताना नटाला वाची यत्नस्तु कर्तव्य वाचिक अभिनयाच्या बाबतीत किंवा वाचिकाच्या बाबतीत भाषेच्या बाबतीत विशेष खबरदारी घेतली पाहिजे. त्यामुळेच भरतमुनी स्वर, व्यंजने, संधी, समास इथपासून व्याकरणालाही सामावून घेतात. छंद, भाषेचे अलंकार याद्वारे काव्यगुणांचा परामर्श घेतात आणि अभिनेत्यांनी पात्रानुरूप परिस्थितीनुसार योजावयाची संबोधनं, काकू म्हणजे स्वरातील चढ उतार यांचाही मुळापासून विचार मांडतात. अभिनयाचा पुढचा प्रकार आहार्य अभिनय. याचंही सखोल विवेचन नाट्यशास्त्रात येतं. 21व्या अध्यायाच्या आरंभी असं म्हणलंय, आहार्याभिनयो नाम ज्ञेयो नेपथ्यजो विधिः तत्र कार्यः प्रयत्नस्तु नाट्यस्य शुभमिच्छता. नेपथ्यज यामध्ये वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्य हे सर्व काही सुचवले. हे नेपथ्य 4 प्रकारचं. चतुर्विधम तु नेपथ्यम पुस्तोलंकार एव च तथांक रचना चैव ज्ञेयम सज्जीवमेव च. यातला आता पहिला प्रकार पुस्त म्हणजे प्रतिकृती तयार करून नेपथ्यासाठी वापरणं, मॉडेल वर्क. शैलयान विमानानी चर्मवर्म ध्वजा नगाहा ये क्रियन्ते हि नाट्येतु स पुस्त इति संज्ञितः. पुस्ताचे पुन्हा प्रकार सांगितले, संधिम, व्याजिम आणि वेष्टिम. संधिम एखादी वस्तू जी नेपथ्यामध्ये वापरायची ती जर भागांची जोडणी करून तयार केलेली असेल तर ती संधिम पुस्तामध्ये येते. व्याजिम म्हणजे यंत्र स्वरूपाचं, म्हणजे रंगमंचावर एखादा रथ आणलाय तर त्याचं चाक फिरतं, हे एक प्रकारचं यंत्र झालं लहानसं, किंवा जातं ते फिरतं, ते एक प्रकारचं यंत्र झालं. हे व्याजिममध्ये येतात. आणि वेष्टिम म्हणजे सांगाडा निर्माण करून त्याभोवती कापड गुंडाळून
असं तयार केलेलं, म्हणजे एखादी झोपडी असू शकते. आता जे 4 प्रकार सांगितले, पुस्तक, अलंकार, अंगरचना आणि सजीव, तर त्यातला दुसरा प्रकार अलंकार. त्यामध्ये माल्य, आभरण आणि वास असे 3 प्रकार. माल्य म्हणजे नावावरून लक्षात येईल की फुलांच्या माळा, हार याद्वारे केला गेलेला आहार्य अभिनय आहे. अलंकारामध्ये तो येतो. त्या माल्याचे परत 5 प्रकार सांगितले. ग्रंथिम म्हणजे गाठी मारत मारत फुलांचा हार केला जातो तसा. संघात्य म्हणजे सुई टोचून हार केला जातो, माळा केल्या जातात तशा. वितत म्हणजे पडद्याची सजावट करण्यासाठी आपण लांब अशा माळा लावलेल्या बघतो, त्या विततमध्ये येते. वेष्टिम म्हणजे चक्क केळ्यासारख्या साल घेऊन, केळ्यासारखी साल घेऊन, झाडाची साल घेऊन त्याभोवती गुंडाळत गुंडाळत त्याचा दोरासारखा वापर करत त्याभोवती गुंडाळत तयार केलेली माळ ही वेष्टिममध्ये येईल. आणि प्रालंबित म्हणजे तिरुपती बालाजीच्या मूर्तीला घातलेला पायापर्यंत लांब लचक हार आपण बघतो, तो प्रालंबितमध्ये येईल. अलंकारातला दुसरा भाग आभरण. आभरणाचे इतके विविध प्रकार सांगितलेले आहेत, थक्क व्हायला होईल. आवेद्य यामध्ये टोचून जे आपण अलंकार धारण करतो, म्हणजे नाकातली नथ असेल, कानातले, या प्रकारचे जे असतात आवेद्यमध्ये ते येतात. बंधनीय म्हणजे बांधून धारण केले जाणारे अलंकार, जसं मेखला, बाजूबंद. तिसरा प्रकार क्षेप्य म्हणजे शरीराभोवती टाकून जे धारण केले जाणार आहेत, म्हणजे उत्तरीय असेल किंवा नूपुर असेल, पायाभोवती वेढा देऊन घातले जाणारे. आणि आरोप्य म्हणजे जे वरून धारण केले जातात, म्हणजे जोड नसलेला किंवा हुक नसलेला एखादा हार असेल जो वरून घालता येतो, तो आरोप्यमध्ये येईल. आणि वास यामध्ये वस्त्रांचा समावेश होतो. आहार्यामधला पुढचा प्रकार अंगरचना म्हणजे रंगभूषा. याच्यात मेकअपचा विचार येतो. आता इथे पुन्हा मुळातून विचार, शुद्ध वर्ण कोणते, संकीर्ण वर्ण कोणते, प्रादेशिक वैशिष्ट्यांनुसार रंगभूषा करताना गोरा रंग की श्यामल रंग हवाय ते विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे जी व्यक्ती मेकअप करते, रंगभूषा करते, तिला वर्णांचं, रंगांचं ज्ञान असायला हवं. गौर रंगामध्ये पिवळसर झाक अपेक्षित आहे, तर श्याम वर्णामध्ये निळसर झाक अपेक्षित आहे. श्वेत वर्ण जरी घेतला तरी त्यामध्ये क्षीर म्हणजे दुधाप्रमाणे श्वेत की इंदू म्हणजे चंद्राप्रमाणे श्वेत की शंखाप्रमाणे श्वेत असे बारकावे येतात. चौथा प्रकार सजीव. पक्षी, प्राणी यांच्या प्रतिकृती किंवा अमूर्त वस्तूंच्या सजीवांप्रमाणे प्रतिकृती ज्या तयार केल्या जातात त्याला सजीव म्हणतात. याचं एक उदाहरण असं घेता येईल की झाडाची फांदी वापरून जर झाडाचा आभास निर्माण केला असेल तर ते सजीवमध्ये येईल. आहार्य अभिनयाचा विचार करताना प्रतिशिर म्हणजे रावणाची 10 डोकी असतात किंवा काही वेळा मास्क धारण केले जातात, दाढी, वेग या सर्वांचा बारकाईने विचार केलेला दिसून येईल. आहार्य हा जरी बहिरंग सुचवत असला तरी चित्राला धारण करणाऱ्या भिंतीप्रमाणे किंवा कॅनव्हास प्रमाणे त्याचं महत्व आहे. समस्ताभिनय प्रयोग चित्रस्य भित्तिस्थानीय आहार्य असं अभिनव गुप्त म्हणतो. भरतमुनींचा आहार्य हा प्रवृत्ती, धर्मी, रस यांच्याशी उत्तम प्रकारे जोडला गेलेला आहे. आताच म्हणल्याप्रमाणे आहार्य अभिनय जर बहिरंग सुचवतो तर त्याचं एवढं महत्व का बरं? पण छोट्या छोट्या काही उदाहरणांमधून हे चटकन लक्षात येईल. एखाद्या नाटकामध्ये पात्रांचा प्रवेश सुद्धा होण्याच्या आधी जेव्हा प्रेक्षक बघतात की काही दृश्य उभं केलंय, एखादी पर्णकुटी आहे किंवा आपण पुस्त म्हणालो त्याच्या आधारे पर्वत उभा केलाय, तर आर्ट ऑफ कम्युनिकेशन हे तिथे सुरू सुद्धा झालं पात्रांचा प्रवेशही होण्याआधी. कारण अभिनय म्हणजे आर्ट ऑफ कम्युनिकेशन. तर काही संवाद हा प्रेक्षकांशी साधायला सुरुवात झाली ती हा आहार्याच्या मदतीने. तसं जेव्हा पात्र प्रवेश करतात तेव्हा त्यांनी एखादा संवाद सुद्धा उच्चारण्यापूर्वी त्यांनी केलेली रंगभूषा, वेशभूषा यावरून त्यांची ओळख तात्काळ पटते. हा पुन्हा आहार्य अभिनयच झाला. किंवा टोकाचं दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर अभिमन्यूसारखा योद्धा तो जर धारातीर्थी पडला, शरीराची हालचाल बंद झाली, अंगिक अभिनय थांबला, तरीही त्याची जी वेशभूषा आहे
त्यामुळे अजूनही योद्धा म्हणून तो प्रेक्षकांच्या समोर आहे आणि त्यांच्या मनातली ती योद्धा म्हणून असणारी प्रतिमा ही कायम आहे. तर असा हा आहार, याचा महिमा. अभिनेता जेव्हा प्रयोगासाठी तयार होत असतो तेव्हा ती रंगभूषा केली, तो वेश परिधान केला की तो परकाया प्रवेश करायला एक प्रकारे आहार्य अभिनय त्याला खूप मोठं सहाय्य करतो, असंही मी म्हणेन. अभिनयाचा चौथा प्रकार सात्विक अभिनय. सत्वापासून उमटणारा तोच सात्विक अभिनय. शरीर आणि मन यांचं तादात्म्य झालं की उमटतो तो सात्विक अभिनय. म्हणजे हा शिकता येत नाही, शिकवता येत नाही की हुकमी निर्माणही करता येत नाही. 7व्या अध्यायामध्ये भरतमुनी असं म्हणतात, इह हि सत्वं नाम मनः प्रभवं तच्च समाहित मनस्त्वाद उच्यते मनसः समाधौ सत्व निष्पत्तिर्भवति तस्य च योऽसौ स्वभावो रोमांचाश्रु वैवर्ण्यादि लक्षणो यथा भावोपगतः स न शक्यो अन्य मनसा कर्तुमिति. अष्ट सात्विक भाव जे सांगितले गेले त्याबद्दलचा श्लोक असा, स्तंभः स्वेदोथ रोमांचः स्वरभेदोथ वेपथुः वैवर्ण्यमश्रु प्रलय इत्यष्टौ सात्विका मताः. रोमांच, अश्रू, कंपन, घाम ही लक्षणं प्रतिक्षिप्त क्रियांप्रमाणे अभिनेत्याच्या ठिकाणी तेव्हाच उमटू शकतील जेव्हा तो त्या पात्राशी मनाने, शरीराने पूर्णतः एकरूप होईल. याच अभिनयाचे विवेचन 22व्या अध्यायात सामान्याभिनय म्हणून येतं. सामान्याभिनयो नाम ज्ञेयो वागंगसत्वजः तत्र कार्यः प्रयत्नस्तु नाट्यम सत्वे प्रतिष्ठितम्. सत्वातिरिक्त अभिनयाला ज्येष्ठ किंवा उच्च प्रतीचा अभिनय असं म्हणलंय. सत्वातिरिक्तोऽभिनयो ज्येष्ठ इत्यभिधीयते समसत्वो भवेन् मध्यः सत्वहीनो धमः स्मृतः. असं असलं तरी अभिनयाच्या 4ही प्रकारांचं सखोल विवेचन भरतमुनी करतात, कारण प्रत्येकाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि म्हणूनच चतुर्विधाभिनये नाट्यम प्रतिष्ठितम अशी ग्वाही सुद्धा भरतमुनी देतात. अभिनयाचे हे 4ही प्रकार सहज लक्षात यावेत म्हणून एक साधंसं उदाहरण देते. एखाद्या नाटकामध्ये लोकमान्य टिळकांची भूमिका करणारा अभिनेता असेल तर तो आपल्या देहबोलीमधून प्रभाव निर्माण करेल. टिळकांप्रमाणे सिंहगर्जना करेल, त्यांच्याप्रमाणे धोतर, पगडी इत्यादी पेहराव धारण करेल आणि तनमनाने टिळकांच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होऊन समरसून काम करेल. हाच झाला आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक अभिनय. भरताच्या मार्गी परंपरेमध्ये संगीत म्हणजे गायन, वादन आणि नृत्य हे नाट्यकलेचं अविभाज्य अंग म्हणूनच येतं आणि तदनंतरही संस्कृत नाटकांना नाट्यशास्त्राचा भक्कम आधार आहे आणि संस्कृत नाटकांना नृत्याचंही अधिष्ठान होतं. हे काही नाटकांमधल्या उदाहरणांवर आपण बघूया. कालिदासाच्या शाकुंतलामध्ये 6व्या अंकामध्ये सानुमती नावाची अप्सरा ही साक्षात स्वर्गातून धरेवर येते. तिथे आपल्याला कंसातली नाट्यसूचना असं सांगते की नाट्येन अवतीर्य स्थिता. मग आता त्या काळचं तंत्रज्ञान तर आजच्या काळात इतकं प्रगत नव्हतं, हे उघड आहेच. मग स्वर्गातून धरणीवर येण्याचा अभिनय करायचा म्हणजे कसा करायचा, तर याचा वेध घेताना पुन्हा आपण नाट्यशास्त्राकडेच वळतो आणि तांडव लक्षणम या 4थ्या अध्यायामध्ये गंगावतरण हे करण सांगितलेले आहे. त्या करणाचा प्रयोग करून ही अप्सरा किंवा त्या सानुमतीचं पात्र रंगवणारी कलावती ही साक्षात स्वर्गातून धरणीवर येण्याचा अभिनय करत असली पाहिजे. आता शाकुंतलाच्याच पहिल्या अंकामध्ये दुष्यंत हा रथारूढ झालेला आहे. रथामध्ये विराजमान होऊन त्याचा प्रवेश होतोय आणि अर्थातच त्याचा सारथी जो आहे तो रथ चालवण्याचं काम करतोय. मग गतिप्रचारमध्ये भरतमुनींनी जी चूर्णा गती सांगितलेली आहे त्याचा अवलंब हे कलाकार करत असले पाहिजे. तसंच जी व्यक्ती हरणाची भूमिका साकार करत असेल ती हरिणप्लुत ह्या करणाचा उपयोग करून रंगमंचावर वावरत असली पाहिजे. म्हणजे त्या हरणाची जी गती आहे ती लगेचच लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. भासाच्या उरुभंग नाटकामध्ये भीम आणि दुर्योधन यांच्या गदायुद्धाचं वर्णन येतं. तर तिथे स्पष्टपणे चारीम गतीम प्रचरती अशी ओळच येते. म्हणजे नृत्यात्मक ज्या संकल्पना आहेत, संज्ञा आहेत, चारी, गती, त्यांचा स्पष्ट उल्लेख झालाय बघा. मालविकाग्नी मित्रामध्ये
मालविका हिचं शुद्ध नर्तन दाखवलंय, तेच एक दृश्य येतं ती नर्तिका असल्यामुळे. आणि विक्रम उर्वशीयममध्ये उर्वशीचा शोध घेतला जातोय, तो प्रसंग हा नृत्यातून संरचित झालेला असला पाहिजे. डॉक्टर गोके भट असं सांगतात की नाट्य या शब्दामध्ये जो नट हा मूळ धातू आहे तो प्रत्यक्षात नृत्य या धातूचं प्राकृत रूप आहे. त्यामुळे अभिनय हे समान अंग, हा समान धागा बघत असता नाट्यशास्त्रामध्ये कित्येक वेळा नृत्य आणि नाट्य यांच्यात अभेद कल्पिलेला दिसेल. म्हणजे आज आपण जर शास्त्रीय नृत्यशैलीच्या बाबतीत विचार केला तर दिसून येईल की नृत्य, नृत्य, नाट्य ही तिन्ही अंग कशी महत्त्वाची आहेत शास्त्रीय नर्तकासाठी असा विचार केला जातो. पण आपल्या या पूर्वीच्या प्राचीन नाट्यांमध्ये यांची तिपेडी सुंदर गुंफण अगदी बेमालूमपणे आणि सुरेख झालेली दिसते. म्हणजे नाटकामध्ये सुरुवातीला पूर्वरंगामध्ये शुद्ध नर्तनाचा भाग असायचा. या शुद्ध नर्तनामध्ये ज्याला आपण आज नृत्य अशी विशिष्ट संज्ञा वापरतो, याच्यामध्ये त्या पात्राच्या मनातला कोणता अर्थ, भाव प्रेक्षकांपर्यंत पोचवायचा आहे किंवा शब्दार्थ पोचवायचा आहे असा कोणता हेतू नसतोच. ते शुद्ध नर्तन तेही असायचं. मग एखादं युद्धदृश्य असेल तर ते काही प्रत्यक्ष युद्ध करून दाखवले, प्रत्यक्ष युद्ध केलंय शस्त्रास्त्र घेऊन, हे व्यवहार्य नाहीच आहे. म्हणताना ही युद्धदृश्य ही नृत्यात्मक हालचालींमधून संरचित केलेली असायची. आणि नाट्य, संवाद, अभिनय हा सर्व भाग असायचाच. आणि अशा प्रकारे ह्या तिन्हीची सुंदर गुंफण एकत्रित आपल्याला भरतमुनींना अपेक्षित असणाऱ्या नाट्यकलेमध्ये दिसते. आता आज आपण बघतो की 9 भारतीय शास्त्रीय नृत्यशैली आहेत ज्या स्वतंत्रपणे पाय रोवून उभ्या आहेत. पण तरीही असे अनेक कलाकार होऊन गेलेले आपल्याला दिसतात की ज्यांनी त्या व्याख्यांचं किंवा शास्त्रीय नृत्यशैलीच्या नियमबद्धतेचं, चौकटींचं बंधन मानलं नाही. आणि कलाकाराची जी अभिव्यक्ती असते त्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य त्याला ही सर्वोच्च स्थान दिलं आणि जो प्रतिपाद्य विषय आहे तो प्रभावीपणे मांडायचा, हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर धरले. म्हणजे उदाहरणच स्पष्ट द्यायची झाली तर पंडित उदयशंकरजी, जे आधुनिक नृत्याचे जनक मानले जातात, त्यांनी आपल्या अभिव्यक्तीमध्ये भारतीय शास्त्रीय नृत्यशैली, लोकनृत्यशैली आणि त्याचबरोबर पाश्चात्य नृत्यकला या सर्वांचा अगदी मुक्तपणे आणि अतिशय सुंदर प्रयोग केलेला दिसतो. पंडित गोपीकृष्णजी हे मूलतः कथक नर्तक, पण जेव्हा ते प्रेक्षकांसमोर संपूर्ण रामायण प्रस्तुत करायचे तेव्हा कुचिपुडी नृत्यशैलीतल्या खासियत म्हणल्या जाणाऱ्या अशा काही हालचालींच्या आधारे गोपीजींची शूर्पणखा आणि कथकलीमधल्या काही भावभंगिमांच्या आधारे त्यांचा रावण हा अतिशय प्रभावीपणे जिवंत व्हायचा, अशी रसिकांची साक्ष आपल्याला आजही ऐकायला मिळते. म्हणजे भरतमुनींना अपेक्षित असणारं नाट्यकलेचं जे संकीर्ण रूप आहे आणि रसानंदाला जिथे अत्यंत महत्त्व आहे, तर तीच गोष्ट ह्या कलाकारांना सुद्धा ते प्रयोगशील असल्यामुळे तीच त्यांना संकल्पना भुरळ पाडत असली पाहिजे असं मला वाटतं. या व्याख्यानाच्या दुसऱ्या भागाकडे आता आपण वळूया. शास्त्रीय नृत्यकलेच्या दृष्टिकोनातून हा चतुर्विध अभिनय कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, तो हा दुसरा भाग. मी स्वतः कथक कलावती असल्यामुळे कथक नृत्यातल्या अभिनय प्रस्तुतीची काही प्रत्यक्ष उदाहरणं देऊन, म्हणजे ती प्रस्तुती आपल्याला दाखवून मी विषयाचा हा पुढचा भाग मांडणार आहे. म्हणजे ते अधिक रंजक आणि स्पष्टही होईल असं मला वाटतं. आज मी 2 कवित्त निवडलेत. कवित्त म्हणजे कविताच, पण ही तालात बांधलेली आणि कथक नृत्यामधून अभिनीत होणारी अशी छंदोबद्ध कविता. तर पहिलं कवित्त जे मी निवडलंय ते आहे लहानगा राम आणि माता कौसल्या यांच्यात घडणाऱ्या प्रसंगावरचं. प्रस्तुत आहे बाल राम कवित्त. चंद्र की रजनी मनहर, वत्सल दृष्टि अचल मुख शशिबर, लल्ला राम मगन हो खेले, लल्ला राम मगन हो खेले, सुत मुख तकत मातृमंडोले, कोमल कांती मुख पर शांती, प्रसन्न लोचन ताप विमोचन,
शीतल तेज बदन पर छाए, रामचंद्र अतही कहलाए, रामचंद्र अतही कहलाए। माँ की तंद्रा भेद न पाए, चंदा शिशु के चित्त चुराए। चांदी चमके दूर गगन में, दंतुली दमके हर्षित मुख में। मित्र बनाए निर्मल स्मित से, पास बुलाए करतालों से। नटखट बादल में घिर जाए, अल्हड़ आंचल में छुप जाए। आवृत मुख पहलू में माँ के, वो तरसे बदली से झांकी। मृदु मुस्काए खिलखिल हंस दे, उत्तेजित वो उछल के कूदे। हाथ बढ़ाए आलिंगन दे, ना पहुंचे तो लल्ला रो दे। लाल करो ना जेब को घोर, ध्यान बढ़े तब चांद की ओर। मित्र अनोखा प्रभु के घर से, ला दो मैया चांद गगन से। गोद उठाए माँ समझाए, बतियाए खेले बहलाए। गोद उठाए माँ समझाए, बतियाए खेले बहलाए। इतना माने जितना त्यागी, हताश माँ शिशु हट के आगे। बाल्यकाल विश्वास निरंतर, कठिनाई का मैया उत्तर। ताके मैया नैन कमलवे, ताके मैया नैन कमलवे। अनिमिष खोए इंदु सखा में, नैनों में चंदा केवल। पाए झट उलझन का हल, रख दी थाली भरकर जल। चंदा का आसन शीतल, दे वत्सलता अपूर्व न्योता। प्रभु के घर से चांद न आता, मात शिशु का प्यार दुलार। मात शिशु का प्यार दुलार, लागे चांद को स्वर्ग असार। कैसी रचिए क्रीड़ा अति न्यारी, पूर्ण चंद्र की रजनी मनहारी। वत्सलता तो मुख शशि पेवारी। या कवितातली गोष्ट आपल्या सगळ्यांच्या परिचयाचीच आहे. छोट्या रामानी आपल्या आईकडे केलेला हट्ट की आई मला आकाशीचा चंद्रच आणून दे म्हणून. इथे आपण पाहिलं की एकच कथक नर्तिका ही दोन्ही पात्रांचे अभिनय करते. एकल नृत्य प्रस्तुतीमध्ये हेच असतं की एकच नर्तक हा विविध पात्रांचा अभिनय करत असतो. आता इथे छोटा राम असल्यामुळे बालसुलभ लीला विभ्रम हे दाखवणं आणि दुसरीकडे एक वत्सल माता समंजस स्त्री ही भूमिकाही रंगवणं हे देहबोलीतून आणि मुखजाभिनयातून झालं पाहिजे. ही त्या नर्तिकेची जबाबदारी. हा तिचा अंगिक अभिनय झाला. तुम्ही बघितलं की इथे मी बसून अभिनय सादर केला. आता एरवी आम्ही कथक कलाकार किंवा सर्व शास्त्रीय नर्तक हे रंगमंचावरचं संपूर्ण अवकाश व्यापत त्याला सजीव करत असाही अभिनय करतच असतो. हा अभिनय बसून सादर करण्याचं प्रयोजन असं की जे आपण शारीर, चेष्टाकृत आणि मुखज असे 3 अभिनय प्रकार पाहिले पहिल्या भागामध्ये. त्यातल्या मुखज अभिनयावरती प्रेक्षकांचंही लक्ष विशेष केंद्रित व्हावं. आणि त्यामुळे अंगिक अभिनय इथे तुम्ही बघाल तर त्याला एक मर्यादा सुद्धा आलेली आहे आणि मुखज अभिनय हा त्यातला हा अधिक अधोरेखित झालेला आहे असं म्हणता येईल. नर्तिका ही मूकपणे अभिनय करत असते, अर्थ पोचवत असते, पण तरी सुद्धा त्याच वेळेला या कविताचे शब्द हे प्रेक्षकांच्या कानावर पडतच असतात. त्यामुळे त्यातले भाव ह्या अभिवाचकाच्या स्वरातून, स्वरभेदामधून हेही पोचतच असतात. आता इथे हे नक्की लक्षात घेतलं पाहिजे की साहित्य आणि नृत्य हे दोघंही, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक अशी साथ देत अर्थाची सुंदर अभिव्यक्ती करत असतात आणि प्रेक्षकांपर्यंत पोचवत असतात. म्हणजे नृत्य ही काही केवळ साईन लँग्वेज नाही की प्रत्येक शब्दाचा अर्थ एकेका मुद्रेमधून किंवा हावभावामधून अगदी व्यक्त झालाच पाहिजे. जेव्हा कवित्त म्हणलं जातंय आणि ते प्रेक्षकांच्या कानावर पडतंय तेव्हा तिथे शब्दार्थ जो आहे, अभिधा, ती लोकांपर्यंत पोचलेलीच आहे. मग त्या अभिधेच्या पायरीवरती विश्वासाने पाय ठेवून जाऊन पुढच्या पायऱ्या चढायला सुरुवात होते आणि नर्तक
हा अधिक गहिऱ्या भावच्छटा दाखवत अर्थांचे विविध पदर उलगडत लक्षणा व्यंजना या क्षेत्रातही प्रवेश करतो आणि त्याच्याचबरोबर अर्थात प्रेक्षकही तसा प्रवेश करतात. म्हणजे प्रत्यक्ष उदाहरणच द्यायचं झालं तर ह्या कवितामध्ये अशी ओळ येते की जी आपल्याला सांगते की छोटा राम खेळतोय, पण तो नेमकं काय खेळतोय हे शब्दांमधून नाही सांगितलेलं. पण नर्तिकेने केलेल्या अभिनयामधून आपल्याला दिसून येतं की छोटा राम चेंडू खेळतोय, मग बालसुलभ औत्सुक्याने तो चेंडू तोंडाकडे जातोय, मग तो चोरून आईकडे कटाक्ष टाकतोय, मग आई नजरेनेच त्याला इशारा करते आणि मग हे सगळं नाट्य कसं घडत जातं तर तो नर्तक जो असतो तो त्या भूमिकेच्या पोटात शिरतो आणि त्यामुळे एक सात्विक अनुभूतीचा हा भाग आहे असं मी म्हणेन. म्हणजे हेच कवित्त तुम्ही पुन्हा पुन्हा सादर झालेलं पाहाल तर त्या कवितेचे शब्द तेच राहतील, पण प्रत्येक वेळी अर्थछटा वेगवेगळ्या दिसून येतील, त्याच्यात वेगळे रंग भरलेले दिसून येतील. म्हणजे त्या ठराविक चौकटीमध्ये सुद्धा तो एक अवकाश दिसून येईल तुम्हाला, बिटवीन द लाईन्स जे म्हणलं जातं, आणि तो अवकाश साहित्य जे आहे ते नर्तकासाठी ठेवत असतं. म्हणजे ही एकमेकांना केलेली संयत साथ आहे असं मी म्हणेन. दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर इथे कौसल्य आणि राम यांच्यामध्ये काय संवाद घडतोय ते सुद्धा तुम्हाला अभिनयातनं दिसलं असेल. म्हणजे आता आई बाळाला म्हणते की अरे र बाळा, तुला तो आकाशाचा चंद्र का हवाय, पण कसा रे माझा तरी तिथे हात पोचणार, थांब मी तुला दुसरी गंमत देते, चेंडू देऊ का, नाही तर थांब एक छानसा खाऊच देते. आता हे सगळं शब्दांमध्ये व्यक्त केलेलंच नाहीये कवीने, पण मी मगाशी म्हणलं तसं हा अवकाश राखलाय तो नर्तकासाठी. आणि हेच तर आहे ह्या नृत्यकलेचं दृश्य श्रव्यत्व. आणि साहित्य आणि नृत्य यांनी एकमेकांना पूरक ठरत केलेली ही सुंदर प्रस्तुती आहे असं मी म्हणेन. आता वाचिक अभिनयाबद्दलच बोलतोय तर पार्श्वसंगीत जे तुम्हाला ऐकू येतंय मंद असं, या भावांना साजेसं असं बासरीचं संगीत, ते सुद्धा या वाचिकाचाच भाव ठरतं. आहारी अभिनयाच्या बाबतीत बोलायचं तर आपल्याला माहितीच आहे की सर्व शास्त्रीय नृत्य शैलींना स्वतःची अशी खास वेशभूषा आहे. म्हणजे त्या त्या नृत्यशैलीची काय वैशिष्ट्ये आहेत, ती कशी ठळकपणे उठून दिसतील त्यानुसारच पूर्वीच्या नृत्याचार्यांनी या वेशभूषा ठरवलेल्या आहेत. मग आता मी इथे जर कौसल्य आणि राम यांच्यावरचं कवित्त सादर करते तर कथकच्या 2 वेशभूषा आहेत. घागरा ओढणी या प्रकारची एक वेशभूषा असते आणि दुसऱ्या वेशभूषेमध्ये घेरदार असा कमीज, चुडीदार, ओढणी हा भाग येतो. मग कौसल्येला जी साजेशी आहे अशी वेशभूषा इथे मी निवडलेली तुम्हाला दिसेल. आणि कथकचे जे काही अलंकरण आहे कथकचं, केशभूषा किंवा अभिनयाला ठळक करण्यासाठी रंगभूषा, या सगळ्यांचा वापर दिसेल. म्हणजे कथकचा जो ठरलेला आहार्य आहे वेशभूषेच्या बाबतीतला त्याच्या चौकटीत राहून पण जिथे शक्य आहे त्या प्रकारे निवड करून असा इथे आहार्य तुम्हाला दिसेल. मग अगदी हेही खरंच आहे की आजच्या काळामध्ये आम्ही अनेक प्रयोग करत असतो. कधी विज्ञानातल्या संकल्पना सुद्धा आम्ही शास्त्रीय नृत्य शैलीतून मांडायचा प्रयत्न करतो. मग अशा वेळेला त्या पारंपरिक वेशभूषेला धक्का न लावता पण थोडंसं स्वातंत्र्य घेऊन काही वेगळा विचार करून वेशभूषा निवडलेली किंवा त्यात बदल केलेले दिसून येतात. तेवढी मोकळीक ही घेतली जाते प्रयोग करताना. हे आहारी अभिनयाबद्दल झालं. आणि आता सात्विक अभिनय तो तर अगदी कळसस्थानी आहे, पहिल्या भागात पण आपण बघितलं व्याख्यानाच्या. मग जेव्हा मी कौसल्य होऊन त्या छोट्या रामाकडे बघते तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये मला जो भाव दिसतो की माझी आई ना आभाळीचा चंद्र सुद्धा मला आणून देईल, तो त्याचा अपार विश्वास पाहिला की मी रोमांचित होते. मग आता तुम्ही म्हणाल की रोमांचित होणं हा अष्टसात्विक भावांमध्ये सांगितलेलं आहे की अश्रू येणं, रोमांचित होणं, हे सगळे अष्टसात्विक भाव सांगितलेले आहेत. पण तुम्ही रोमांचित झालात तर आम्हा प्रेक्षकांना इथे काय हो कळणार तुमच्या अंगावरचे रोमांच. पण प्रस्तुतीतून तुम्हाला हे दिसलंच असेल की ते प्रत्यक्ष दिसण्याची गरजच नसते. जेव्हा कलाकार सात्विक अनुभूती घेत असतो तेव्हा ती त्याच्या डोळ्यातून अशी प्रकट होते की ती प्रेक्षकांच्याही हृदयाचा ठाव घेतेच. आणि हाच सात्विक अनुभूतीचा भाग असतो जो दोघांनाही येतो असं मी म्हणेन. कथक नृत्यामध्ये ज्यावर अभिनय प्रस्तुती केली जाते अशा अनेक तऱ्हेच्या रचना आपल्याला पाहायला मिळतात. कथक प्रस्तुतीची सुरुवातच
वंदनेनी होते. वंदना म्हणजे एखाद्या देवतेची स्तुती. एखाद्या संस्कृत श्लोकावर किंवा हिंदी पद्यावर ही वंदना सादर होऊ शकते. कविता तर आपण पाहिलंच. ही तालबद्ध कविता जी कथकमधून अभिनीत होते. आणि याचे पारंपरिक विषय पाहिले तर पुन्हा देवतेची स्तुती असू शकते किंवा काही लीला, रामलीला, कृष्णलीला, गोवर्धनोद्धार प्रसंग, गंगावतरण प्रसंग अशा तऱ्हेची वर्णनं कवितामधून येऊ शकतात. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतातल्या अनेक रचना कथक नर्तक हे अभिनय प्रस्तुतीसाठी निवडताना दिसतात. उदाहरणार्थ पद, बंदिश, ठुमरी, चैती, कजरी, दादरा, झुला, अष्टपदी अशा अनेक रचना सांगता येतील. भजन. गतभाव ही अजून एक वैशिष्ट्यपूर्ण रचना ज्यामध्ये कोणत्याही वाचिकाची किंवा साहित्याची जोड नाही घेतली जात. म्हणजे काव्याची किंवा शब्दांची जोड न घेता केवळ ठेका आणि लहरा यांच्या साथीवर नर्तक नृत्याभिनयाच्या माध्यमातून एखादा कथाभाग जिवंतपणे उभा करतो. याला गतभाव म्हणतात. कथकमधला अभिनय हा सहज सुंदर किंवा नैसर्गिक धाटणीचा असतो. यातले हावभाव, मुद्रांचा उपयोग हे अधिक नैसर्गिक हालचालींकडे जाणारे तुम्हाला दिसून येतील. जेव्हा सात्विक अभिनय हा अधिकांशाने उमटतो तेव्हा अंगिकावरचा भार अर्थातच कमी होतो. आणि कथक नृत्य शैली ही अभिनयासाठी सहज सुंदर शैली अशी असल्यामुळे हा अनुभव बरेच वेळा येतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा उत्कट प्रसंग उभा करत असताना जेव्हा त्या पात्राच्या भूमिकेत शिरल्यामुळे कलाकाराच्या डोळ्यात खरोखरीचे अश्रू उभे राहतात तेव्हा हस्ताभिनयाने अश्रू दाखवणं ही गरजच संपुष्टात येते आणि सात्विक अभिनय हा तिथे व्यक्त होतो. आता या व्याख्यानाच्या पुढच्या भागाकडे आपण वळूया. तिथे वळण्याआधी मी पुन्हा एकदा एक कविता आपल्यासमोर मांडणार आहे, त्याबद्दल सांगते. भरतमुनी नाट्यप्रस्तुतीला रंगतदार करणारी काही लास्यांग सांगतात. त्यापैकी एक म्हणजे उक्त प्रत्युक्त. कोप प्रसाद जनितम साधिक्षेप पदाश्रयम उक्त प्रत्युक्तमेवं स्यात् चित्रगीतार्थ योजितम. उक्त प्रत्युक्त नावावरून पण दिसून येईल की काहीतरी बोललं गेलंय आणि त्याला प्रतिसाद दिला गेलाय. आणि आता मी जे उक्त प्रत्युक्त सादर करणार आहे ते आहे शिवपार्वती उक्त प्रत्युक्त. शिव हा आदिपुरुष जरी झाला तरी कधी कधी पत्नीबरोबर उडणाऱ्या खटक्यांपासून त्यालाही मुक्तता नाही बरं का. हे प्रस्तुत उक्त प्रत्युक्त हे अशाच प्रकारचं आहे. शिवशक्ती हे जरी अद्वैत असलं तरी पती पत्नी म्हणून ते एक अजबच रसायन आहे. आणि कितीतरी संस्कृत सुभाषितकार खुसखुशीतपणे त्या दोघांमधली या जोडप्यामधली विसंगती सुद्धा हेरताना दिसतात. म्हणजे एका बाजूला शिवाकडे तुम्ही पाहिलं तर निरागस असा भोळे भाबडेपणा आणि दुसरीकडे पार्वतीच्या ठायी असणारं स्त्रीसुलभ उपजत व्यवहार चातुर्य. एकीकडे शिवाची विरक्ती आणि दुसरीकडे पार्वतीच्या मनातली प्रेमभावना, तिची रसिकता. मग अशी ही विसंगती म्हणल्यावर कधीतरी हे युद्ध झोंपणारच नाही का. तर असंच हे उक्त प्रत्युक्त ज्यामध्ये पार्वतीचं शंकराशी जुंपलेलं खटकेबाज असं वाग्युद्ध बघूया. आकुल पत्नी जाए कहा जब काम शत्रु से जन्म का साथ। सखी पार्वती चित्त शांत हो, ऐसा साधन नेक बताओ। शांत हिमालय की चोटी पर अर्धा की श्रद्धान लगाओ। शांत
हिमाला की चोटी पर अर्धांगी सह ध्यान लगाओ। मैं मुग्धा और घोर तपस्या कर शंभू सा वर जो पाया, ना समझी कि जीवन भर बस योग ध्यान तप भाग में आया, योग ध्यान तप भाग में आया। जीवन भर बस योग ध्यान तप भाग में आया, पुष्प बाण धर मृदुल मदन को निमिष मात्र में भस्म किया है। महाकाल के कठोर युद्ध में प्रेम भाव को स्थान कहाँ है, महाकाल के कठोर युद्ध में प्रेम भाव को स्थान कहाँ है। आशुतोष कहलाए जगत के राजी भक्त के भोलानाथ, आकुल पत्नी जाए कहाँ जब काम शत्रु से जन्म का साथ। समीप आओ, इस भोले के हृदय में जागो। कैसे आओ बोलो स्वामी, वक्षस्थल से नाक हटाओ। काली जटाओं के गहरे बादल में इंदुमुखी खो जाओ। प्रतिपल पहरा देता नील, उस चंदा का दीप बुझाओ। स्वयं सिखाओ प्रेम की भाषा। अति भयानक रुंडमाल का साज देख के हुई हताशा, शरीर का ये भस्म विलेपन मरण कराए श्मशान भूमि, कोमल मंगल की मिलन की क्षण
हरे कौड़ी। आशुतोष कहलाए जगत के बाजी भक्त के भोलानाथ। कुल पत्नी जाए कहाँ जब काम शत्रु से जन्म का साथ। गौरी अर्धांगिनी तो जैसे निर्मल शीतल गंगा का जल। हाय अभागन सौट से तुलती, धन्य प्रिया राधन का ये चल। आशुतोष कहलाए जगत के बाजी भक्त के भोलानाथ। कुल पत्नी जाए कहाँ जब काम शत्रु से जन्म का साथ। मैं अपराधी विमूढ़ प्रिय कर देवी भवानी कर अनुशासन। मौन रहूं अब दंड सहूं और कर लूं पापों का मैं क्षालन। पर चिंतित हूँ कैसे हर लूं ताप को और मुखज रक्तिमा। धारण कर लो आज प्रिय तुम नाग कंग और शीत चंद्रमा। धारण कर लो आज प्रिय तुम नाग कंग और शीत चंद्रमा। विराजो शांत चित्त से सुन लो शिव डमरू का वादन। और कहो तो आज शिवा के सम्मुख शिव का तांडव नर्तन। व्यथित व्यथा से अर्धांगिनी प्रिय पीड़ा से व्याकुल हो। कोमल हृदयी भावुक निर्मल त्रिलोक में ना दूजा कोई। त्रिलोक में ना दूजा कोई। ग्रहण मुक्त चंदासी उज्जवल मुद्रा सखी चिरकाल निहार। कोप जनित ये श्रांति तुम्हारी आलिंगन से दूर हटा। कोप जनित ये श्रांति तुम्हारी आलिंगन से दूर हटा। पर अग्नि पर एक भक्त ने शिव का सच्चा स्मरण किया है। दर्शन देकर आज उसी को सच्चे तप का फल देना है। क्षण में निकले शिव शंभु जो और धरा की कर प्रस्थान। चकित पार्वती रही देखती मुख पर निर्मल सी मुस्कान। आशुतोष कहलाए जगत के सत्य ही भक्त के दीनानाथ। वत्सल माता रहे देखती भोले से है जन्म का साथ। भोले से है जन्म का साथ। भोले से है जन्म का साथ। या प्रस्तुतीच्या आधाराने आता आपण आजचा नृत्याभिनय आणि नाट्याभिनय यातले साम्यभेद बघूया. एकल शास्त्रीय अशा नृत्यशैलीमध्ये एकच कलाकार विविध पात्रांचा अभिनय करत असतो. म्हणजे या कवितामध्येच पाहाल तर शिव असो, पार्वती असो, पार्वतीचे वडील असो, पार्वतीची सखी असो किंवा कधी या प्रसंगाचा निवेदक असो, या सगळ्या भूमिका एकच कलाकार साकार करत असतो. कधी आम्ही पलटा घेतो, फिरतो, वळतो, त्याच्या मदतीने सुद्धा प्रेक्षक हे समजून घेतात. किंवा उभं राहण्याची पद्धत, पुरुषी आविर्भाव, स्त्रीसुलभ आविर्भाव यामधून ते स्पष्ट होत जातं. नाट्याच्या बाबतीमध्ये विविध भूमिका करण्यासाठी विविध कलाकार असतात आणि ते विविध वेशभूषा करून, साजेशा अशा वेशभूषा करून रंगमंचावर येत जात असतात. आता याला अपवादही आहेतच. म्हणजे आजच्या काळामध्ये समूह नृत्य रचनाही बसवल्या जातात आणि मग त्या ठिकाणी विविध पात्रांसाठी विविध कलाकार उपलब्ध असतात. आणि तसंच नाट्याच्या बाबतीत म्हटलं तर भाण रूपकाच्या 10 प्रकारांपैकी एक प्रकार असे जे प्रकार असतात की जिथे एकपात्री प्रयोग केला जातो तिथे पुन्हा
आकाशभाषित यांच्या मदतीने सुद्धा नसलेली पात्र उभी केली जातात. नृत्याभिनय हा ताललयीच्या चौकटीत राहून केला जातो. म्हणजे नर्तक हा ताल आणि लयीच्या परिघात राहून अभिनय करत असतो. पण तरी सुद्धा हा अभिनय कधीच यांत्रिक झालेला तुम्हाला वाटणार नाही. कारण कसलेले कलाकार जे असतात त्यांचं ताललयीशी एक आंतरिक अनुसंधान असतं आणि त्यामुळे कधीच असं होणार नाही की ताल अंग जे आहे ते नृत्याभिनयावर कडी करून सारखं आपलं अस्तित्व दाखवून देतंय असं तुम्हाला दिसणार नाही. इतका तो अभिनय सहज सुंदर वाटतो आणि तरीही तो ताललयीच्या परिघात राहून केला जातो. आता या कवितामध्ये सुद्धा आपण बघितलं असेल की महत्वाच्या घटना या समेवरती घडतात. तालचक्राची जी पहिली मात्रा किंवा तिहाई येते तिथे. तर नाटकाच्या बाबतीमध्ये ह्या ताललयीचं बंधन नाहीये. म्हणजे महत्वाची घटना घडण्यासाठी किंवा महत्वाच्या पात्राचा प्रवेश होण्यासाठी तालचक्राची सम येण्याचं त्याची वाट बघण्याचं कारण नाहीये किंवा तालाधिष्ठित असा इथे अभिनय नाहीये. हा एक मुख्य फरक आपल्याला अगदी सहज कळून येतो. नर्तक जे असतात ते जेव्हा नृत्य प्रस्तुती करतात तेव्हा त्यांच्या साथ संगतीसाठी पढंत करणारे कलाकार असतात. त्याचप्रमाणे गायक असतात जे बंदिश म्हणतात. म्हणजे नर्तक स्वतः अगदी ओठांच्या हालचाली सुद्धा करत नाही. आजच्या काळामध्ये मूकपणे ते पूर्णपणे अभिनय करत असतात. चारी प्रकारचा अभिनय ते साकार करत असतात. मग वाचिक अभिनयाच्या बाबतीत काय सांगता येईल तर ही गोष्ट उघडच आहे की पूर्वीच्या काळात ही पद्धत होती. नर्तक कलाकार स्वतः पूर्ण बंदिश स्वतः गाऊन त्यावर अभिनय करत असत. आणि आजही आपण बघतो की काही बुजुर्ग कलाकार हे एखादी अभिनयातली बंदिश प्रस्तुत करण्यापूर्वी माईकवर येऊन स्वतः ती बंदिश गाऊन दाखवतात आणि तेव्हा त्यांच्या गाण्यामधून सुद्धा जे भाव व्यक्त होतात तोही त्यांचा वाचिक अभिनय असतो हे नक्कीच. आणि आजच्या काळामध्ये सुद्धा आपण बघितलं तर शुद्ध नर्तनामध्ये परण तोडे या तांत्रिक रचना जेव्हा सादर केल्या जातात तेव्हा कथक कलाकार हे माईक समोर येऊन त्या रचनेची पढंत करतात. मग ती पढंत जेव्हा ते करतात तेव्हा जर तो परण असेल म्हणजे धाकडतं धुमकडतं घेन दडावान तक्क घेके तडावान अशा प्रकारची जर तिथे पढंत केली गेली म्हणजे रचना म्हणून दाखवली गेली तर ती रचना ऐकत असतानाच प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर ती रचना कशी बरं असेल याचं एक चित्र उभं राहतं. म्हणजे त्या नर्तकांनी त्या रचनेचं कसं व्हिज्युअलायझेशन केलंय इंटरप्रिटेशन कसं केलंय त्याच्या डोळ्यासमोर चित्र कसं आहे हे त्याच्या स्वरामधून त्याच्या म्हणण्याच्या ढंगामधून स्पष्ट होतं. तोही त्याचा वाचिक अभिनय असतो. आणि मागाहून तीच रचना जेव्हा सादर केली जाते तेव्हा ते चित्र पूर्ण होतं. तुम्ही जर बघितलं तर कुचिपुडी या शास्त्रीय नृत्यशैलीमध्ये आजही तुम्हाला असं दिसून येईल की परंपरेनुसार म्हणजे ही नृत्यशैली जी आहे ती यक्षगान परंपरेतून आलेली आहे. त्यामुळे यक्षगानाच्या वाचिकाची परंपरा कुचिपुडीमध्ये आजही काही रचनांमध्ये सांभाळली जाते. म्हणजे जेव्हा अभिनय रचना केल्या जातात पदावर अभिनय केला जातो तेव्हा त्या शब्दावर हुकूम ओठाच्या हालचाली नर्तक करत असतात. पण शुद्ध नर्तन किंवा जती हे सादर करत असताना कोणत्याही प्रकारच्या लिप मुव्हमेंट्स ओठांच्या हालचाली या नाही केल्या जातात. नाट्यकलाकाराच्या बाबतीत काय सांगता येईल तर नाट्यकलाकार हे स्वतःच तगडा वाचिक अभिनय करत असतात. कारण ते संवाद स्वतः म्हणत असतात. स्वरातले चढ उतार हे सर्व तिथे प्रभावीपणे व्यक्त व्हावे लागतात. आणि पूर्वीची संगीत नाटकं बघितली तर ती गीतं सुद्धा कलाकार स्वतः म्हणत असत. हा सगळा त्यांच्या वाचिक अभिनयाचा भाग होणार. भरतमुनींच्या नाट्य परंपरेकडे पुन्हा आपण जर वळलं तर असं दिसून येईल की पुन्हा याचं सुंदर मिश्रण इथे दिसून येतं. म्हणजे कलाकार हे नाटकामध्ये आपले संवाद हे प्रत्यक्ष म्हणणार आहेत. पण जेव्हा शुद्ध नर्तनाचा भाग आहे तेव्हा किंवा ध्रुवा गायन करण्यासाठी मागे बसलेला जो कुतप वृंद आहे समूह आहे त्यामधले गायक लोक असतात जे गायन करतात किंवा शुष्काक्षर असं ज्याला म्हणलं जातं. म्हणजे नृत्याच्या भाषेतले शब्द ज्यांना ठराविक अर्थ नाही धाकडतं धुमकडतं गिंदडान हे नृत्याच्या भाषेतले शब्द झाले किंवा पखावतच्या भाषेतले शब्द झाले ज्याच्यावर शुद्ध नर्तन केलं जाईल. तर हे काही भरत परंपरेमध्ये सुद्धा नाट्यातले कलाकार हे स्वतः करत नसत. त्यासाठी कुतप समूहामध्ये पढन करणारे कलाकार असत. म्हणजे ही सुंदर एकत्रित अशी वीण पडलेली परत इथे दिसून येते.
नाट्याला जेव्हा आपण लोकानुकरणं असं विशेषण देतो तेव्हा असं गृहीत आहे की आजूबाजूला घडणाऱ्या लौकिक जगतातल्या गोष्टी खऱ्या भासाव्यात अशा पद्धतीने मांडणी नट मंचावरती करत असतात. मग ही मांडणी खऱ्याच्या जितकी जवळ जाते तितकी ती लोकधर्मी म्हणवली जाते. पण आता कला म्हणली की सत्य आणि सत्याच्या जवळ जाणं यामध्ये एक अंतर तर राहणारच, आणि हे अंतर म्हणजेच नाट्यधर्मित्व. नाट्यशास्त्रामध्ये भरतमुनींनी नाट्यधर्मी आणि लोकधर्मी या संकल्पना फार सुंदर रीतीने समजावून सांगितल्या आहेत. स्वभाव भावोपगतम शुद्धम तु विकृतम तथा लोकवार्ता क्रियोपेतम अंगलीला विवर्जितम स्वभावाभिनयोपेतम नाना स्त्री पुरुषाश्रयम यदीदृशम भवेन नाट्यम लोकधर्मी तु सास्मृता. जगातल्या नैसर्गिक गोष्टी, माणसांचे शुद्ध किंवा वैशिष्ट्यपूर्ण वैचित्र्ययुक्त स्वभाव जेव्हा जसेच्या तसे किंवा अंगाभिनयाच्या लीलांनी न सजवता व्यक्त केले जातात तेव्हा ती लोकधर्मी पद्धत. अतिवाक्य क्रियोपेतम अतिसत्वातिभावकम लीलांगहाराभिनयम नाट्य लक्षण लक्षितम स्वरालंकार संयुक्तम अस्वस्थ पुरुषाश्रयम यदीदृशम भवेन नाट्यम नाट्यधर्मी तु सास्मृता. अंगिक अभिनयातले पवित्रे, स्थानक, चारी, नृत्य यांनी किंवा गीतवाद्यादी घटकांनी सजवून नाट्यमय मांडणी केली जाते किंवा काल्पनिक घटना, भावभावना प्रदर्शित केल्या जातात. आपण जी व्यक्ती नाही तिचा अभिनय केला जातो. तेव्हा ही सगळी मांडणी म्हणजे नाट्यधर्मी मांडणी. नाट्य असो की नृत्य दोन्हीमध्ये काही संकेत हे गृहीत धरलेले असतात. त्यामुळे दोन्हीमध्ये निश्चितच नाट्यधर्मित्व आहेच. पण या दोन्ही संकल्पनाच तौलनिक आहेत. म्हणजे नाट्य हे नृत्याच्या तुलनेमध्ये अधिक लोकधर्मी आणि नृत्य हे नाट्याच्या तुलनेमध्ये अधिक नाट्यधर्मी असतं. नर्तक कलाकार आपल्या शरीराचा वापर अर्थ व्यक्त करण्यासाठी करत असतो. नाटकातले कलाकार हे संवादही म्हणत असतात. म्हणजे कथक कलाकार जेव्हा एखादा अभिनय करत असेल तेव्हा त्यांनी केलेल्या हस्तमुद्रा किंवा हावभाव हे जितके ठळक असतील तितके ते करण्याची गरज नाटकातल्या कलाकाराला पडत नाही, आणि तसं तो करायला लागला तर त्याचा अभिनय कृत्रिम वाटेल. पण जेव्हा नर्तक सर्पशीर्ष मुद्रा करतो तेव्हा हा नाग आहे हे लोकांच्या सहज लक्षात येतं. म्हणजे प्रेक्षक सुद्धा हा नर्तकाचा हात आहे असं म्हणायला जाणारच नाही, कारण ते सुद्धा त्या कल्पनेच्या विश्वात शिरण्यासाठी आतुरच असतात. आणि त्या ठिकाणी विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ हे नर्तक आणि प्रेक्षक यांच्या संगनमताने होत असतं, आणि त्यामुळे व्यक्त केलेला अर्थ हा चटकन पोहोचत असतो. म्हणजे नाट्यधर्मित्व आणि लोकधर्मित्व यामधला नृत्य आणि नाट्यकलेतला हा फरक दिसून येईल. पण दोन्हीमध्ये नाट्यधर्मित्व आहे हे तर उघडच आहे. आता तुलनेमध्ये शास्त्रीय नृत्यशैलींचा जरी एकमेकींच्या बाबतीत विचार करायचा म्हणला तरी दिसून येईल की कथकली शैली ही भरतनाट्यम शैलीपेक्षा अधिक नाट्यधर्मी आहे, तर भरतनाट्यम ही नृत्यशैली कथक नृत्यशैलीपेक्षा अधिक नाट्यधर्मी आहे. आजचं नाटक आपण बघितलं तर ते कथकपेक्षा अधिक लोकधर्मी दिसेल, आणि चित्रपटाकडे जर आपण वळलो तर तांत्रिक प्रगती जी आज गाठलेली आहे त्याच्यामुळे वास्तवदर्शी चित्रण शक्य होतं, आणि त्यामुळे चित्रपट हा तर अधिकच लोकधर्मी ठरेल. आणि असं असलं तरी ही सर्वच माध्यमं ठराविक कवी संकेत, कवी समय गृहीत धरल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाहीत, आणि त्यामुळे त्यांचं नाट्यधर्मित्वच ठळक होतं. डॉक्टर गोके भट म्हणतात त्याप्रमाणे भरताचा नाट्यकलेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तत्कालीन तांत्रिक मर्यादा यामुळे नाट्यशास्त्राला अपेक्षित असणारं नाट्य हे अधिक नाट्यधर्मी होतं. जसजशी तांत्रिक प्रगती होत गेली आणि नाट्य आणि नृत्य या दोन विधा एकमेकींपासून स्वतंत्र होत विकसित होत गेल्या, तसं मला वाटतं की नाट्यधर्मित्वानी शास्त्रीय नृत्यशैलीला, शास्त्रीय नृत्यकलेला आणि लोकधर्मित्वानी नाट्यकलेला वरलं असावं. नेपथ्याचा विचार करावा तर नृत्य प्रस्तुतीच्या बाबतीत नेपथ्य हे माफक प्रमाणात किंवा कधी कधी अगदी नगण्य सुद्धा असतं. म्हणजे आम्ही नर्तक कलाकार हे त्याच रंगमंचावरच्या अवकाशामध्ये कधी घर, कधी उद्यान, कधी मंदिर अशा निरनिराळ्या जागा दाखवत असतो, निर्माण करत असतो. नाट्याच्या बाबतीत विचार केला तर नेपथ्य म्हणजे सेट्स, स्टेज प्रॉपर्टी याचा वापर अधिक दिसून येतो. जाणता राजासारखं एखादं भव्य मंचावरचं, भव्य पटावर सादर होणारं नाटक आपण बघितलं
तर तिथे तर दिसून येईल की घोडेस्वार खरोखर घोड्यावर बसून सुद्धा नाटकात प्रवेश करतात. पण असं असलं तरी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट प्रत्येक नाटकामध्ये खरी आणून रंगमंचावर उभी करणं हे शक्यही नाही आणि व्यवहार्यही नाही. त्यामुळे अर्थातच तिथे मदतीला येतो तो आहार्य अभिनय आणि नाट्यधर्मित्व सुद्धा. भरतकालीन नट हा नृत्यकलेतही प्रवीण असावा लागायचा, कारण अनेक पात्रांचे प्रवेश हे नृत्यकरणांद्वारे व्हायचे. मगाशी आपण पाहिलं तसे या कर्णांची नावं सुद्धा इतकी सुरेख आहेत. गंगावतरण, हरिणप्लुत, गजक्रीडितक, भुजंगद्रासित, की त्यांचा उपयोग काय असेल ते तत्क्षणी आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आहार्य अभिनयाची कमतरता कधी कधी चित्राभिनयातून सुद्धा भरून काढता येते. म्हणजे मुद्रा, शिरोभेद, दृष्टीभेद यांच्या आधारे सुद्धा अनेक गोष्टी दाखवता येतात. जसं ग्रहतारे किंवा सूर्य उगवणे, मावळणे या गोष्टी चित्राभिनयातूनही दाखवता येतात. मग त्यासाठी तशा प्रकाश योजनेची किंवा तशा आहार्य अभिनयाची गरज राहत नाही. नाट्यातले कलाकार हे रचनाकार कवीचे संवाद बोलत असतात. नर्तकाचंही बघितलं तर जेव्हा आम्ही नर्तक एखादं काव्य किंवा एखादी बंदिश निवडतो तेव्हा त्या रचनाकाराचा जो दृष्टिकोन असेल तो मांडण्याची एक मर्यादा नर्तकांवर येऊन पडते. म्हणजे अनेकदा नाटकातली पात्र किंवा नर्तक यांचा बोलवितादही निराळाच असतो. पण आज तुमच्यासमोर प्रस्तुत करण्यासाठी जी 2 कविता मी निवडली होती त्या बाबतीत मात्र तिहेरी भूमिका मी स्वतः बजावत होते आणि त्यामुळे मला आलेला अनुभव हा काही निराळाच होता. म्हणजे माझ्यातल्या संरचनाकाराला तो प्रसंग ज्या पद्धतीने उभा करायचा होता तशीच शब्दरचना माझ्यातल्या कवयित्रीने केली आणि त्याचं अभिवाचन करताना जे भाव ओतायचे होते ते वाचिक अभिनयात मी स्वतः ओतू शकले. त्यामुळे मी असं म्हणेन की रचनाकार, अभिवाचक आणि नर्तक ही त्रिपुटीच मावळली आणि एक अवर्णनीय असा कलानंद मी अनुभवला. तोच कलानंद आज मी तुम्हालाही देऊ शकले असेल तर माझा आनंद द्विगुणित झाला असं मी समजेन. धन्यवाद.